हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. कशा आहात सगळे? बरे आहात का? तर चला, आपण आज बनवतोय गवारीच्या शेंगा. तर आपण ताटामध्ये गवारीच्या शेंगा काढून घेऊया. 2-3 पाण्याने धुवून घेतल्या आहेत, बघू शकता. ते पाणी काढून घेऊया आपण. तो या गावठी शेंगा नाही आहे, तर गावठी शेंगा वेगळ्या असतात, बारीक बारीक. या आपल्या सुकी भाजी बनवतो गवारीच्या शेंगा, तसे गवारीच्या शेंगा आहेत. तर आपण या 2-3 पाण्याने धुवून घेतल्या कट करून. तर अर्धा किलो शेंगा आहेत या. त्यासोबतच आपण शेंगा प्लेटीत काढून घेतल्यात. पाणी ओतून देऊया, कढई धुवून घेऊया. तर मी ठेचा बनवला होता, थोडा ठसका येईल म्हणून थोडंसं गरम करून पाणी काढून घेते. कारण डायरेक्ट कढई जर ठेवली तर ठसका होतो, म्हणून थोडंसं गरम केलं, पाणी काढून घेतलं तर मग कढईचा ठसका होत नाही. आणि त्यासोबतच हिरवी मिरची आणि शेंगदाणे घेतलेत, आणि 1-2 लसणाच्या पाकळ्या पण घेऊ शकता. तर आपण हे पाणी फेकून देऊया. कढई गॅसवर ठेवून घेऊ. तर मिरच्या घेतल्या आहेत, क्या 7-8 मिरच्या आहेत. तर त्यात तिखट नाही, गवारीची शेंगा पण चांगल्या धुवून घेतल्या, बघू शकता. तर आपण मिरच्या घेतल्या, जास्त घेतल्या मिरच्या, कारण त्या तिखट नाही आहे. तर कवळ्या मिरच्या आहेत. तर आम्ही तसं तिखटच खातो, तर आमच्यासाठी तर थोड्या त्या हिशोबाने नाही आहे, त्या कवळ्या मिरच्या आहेत. तर आपण आता भाताला पण पाणी ठेवून घेऊया. तर आपण दुसरा गॅस चालू करून घेऊया बाजूचा. तर अर्धा टोप पाणी ठेवलं आहे मी भाताला. तसेच आपली कढई पण आता गरम होते. तर आपण दोन्ही पण संगच भाजून घ्यायचं, तेल नाही घालायचं, असंच आंबळ भाजायचं. कारण ते मिरचीचं जे पाणी असतं तिखट, ते सुकलं जातं, आणि जेव्हा आपण मिक्सरला काढतो तेव्हा चिकट होत नाही दरदरा पिसायला. कारण आपण पाणी टाकून जर पिसलं तर त्याला चालतं, आणि टेस्ट पण चांगली येते थोडं भाजून घेतल्यानंतर. तर आपण हे भाजून घेऊया थोडंसं, जास्त नाही भाजायचं. तसंच आता मी तांदूळ काढून आणते. तर तुम्ही कशा बनवता गवारीच्या शेंगा मला नक्की सांगा. कारण सगळे बऱ्याच लेडीज अशा आहेत का वेगवेगळे पदार्थ बनवते, वेगवेगळ्या डिश बनवते एका गवारीच्या शेंगाचा. आता गवारीच्या शेंगा गावठी जर बनवायचं म्हटलं की आम्ही तर बनवतो मराठी टाईप, पिवळ्या मसाल्याच्या शेंगदाणे हिरवी मिरची घालून. तर बघू शकता, इथं मी घेतलं एक ग्लास तांदूळ घेतले. तर तांदूळ आपण चांगले धुवून घेऊया 1-2 पाण्याने. तसंच आपलं तांदळाचं पाणी ठेवलेलं ते पण गरम झालं. आणि आपला मिरची आणि शेंगदाणे पण भाजून झालेत. तर तांदूळ पण आपले धुवून झालेत. आपण तांदूळ टाकून घेऊया. शेंगदाणे आणि मिरची आपण खालीवर करून घेऊया. भाजून झाले चांगले. आता ते पण आपण प्लेटीत काढून घेऊया. कढईत आपण आता तेल घालून घेऊया. थोडंसं तेल टाकायचं, आणि शेंगा हळद आणि मीठ घालून शिजवून घ्यायच्या. जास्त पाणी नाही घालायचं, अर्धा ग्लास पाणी घालायचं. अर्धा किलो शेंगा येतं, कारण त्याला जास्त नाही, मीडियममध्ये शिजवायच्या, जास्त गाळ नाही शिजवायच्या. तर आपण इथं घातलं अर्धा ग्लास पाणी. त्यासोबतच आपण मीठ घालून घेऊया. अर्धा चम्मच भातामध्ये, अर्धा चम्मच शेंगामध्ये. आपण त्याला थोडं खालीवर करून घेऊ शेंगाला, आणि झाकण ठेवून 5 मिनटं किंवा 6 मिनटं असं त्याला बॉईल करून घेऊया शेंगाला. तर आपला भात पण होत आला, बघू शकता. त्याचबरोबर आपण कढईत तेल टाकून घेऊया.
आपण सुक्या शेंगा बनवतो, हे लहान मुलांना पण खूप आवडतात आणि मोठ्यांना पण खूप आवडतात. आणि डाळ भात असेल तर डाळ भातासोबतसुद्धा खूप छान लागते आणि चपातीसोबतसुद्धा. तर तुम्ही नक्की ट्राय करा अशा शेंगा बनवण्याची. कारण आम्ही तर 2 प्रकारच्या बनवतो. एक डाळ भातासंग खायच्या असेल तर सुक्या बनवतो, की कधी टिफिनला द्यायचं असेल तर टिफिनला द्यायला पण खूप छान आहे. कारण ग्रेव्हीवाले असल्या तर मग आपल्याला टिफिनला जास्त देता येत नाही. त्यामुळे आपण कधी बनवायचं असेल तर तुम्हाला असं बनवा टिफिनसाठी. आणि जरी घरी खायचं असेल तर घरी बाजरीच्या भाकरीसोबत खायची किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खायचं असेल तर तुम्हाला रश्शावाल्या बनवू शकता. तर रश्शावाल्या बनवायला पण आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरचीच यूज करतो, लाल मिरची बिलकुल टाकत नाही. तर आपलं कढईतलं तेल पण गरम झालं आहे आणि भात पण शिजत आला आहे. तसंच बाजूला पण कुकरमध्ये डाळ लावून घेतली मी. तर भात झाला की आपला कुकर पण गॅसवर ठेवून घेऊया. आता मी 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकल्या तरी चालेल. आपण शेंगा बॉईल करून काढून घेतलेल्या आहेत. तसंच आपण शेंगदाणे पण करून आणले, असे दरदरे पिसले. आपण पाणी नाही घातलं त्यात, कारण पाणी घालून नाही पिसायचं. आणि तसंच आपण हे तेल गरम झालं त्याच्यात टाकून दिलं. आणि त्याला कसं आपण एकदम ड्राय करायचं आहे, बिलकुल त्याला वल्ला पण नाही राहिलं पाहिजे आणि ड्राय करायचं नसतं. तर आपण सुरुवातीला तर फास्ट गॅस ठेवायचा आणि नंतर स्लो करायचा गॅस. स्लो गॅसवर 2-3 मिनटं आपण त्याला फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित ब्राऊन होऊस्तर. कारण जेवढं आपण फ्राय करणार व्यवस्थित तेवढ्या शेंगाला चव येते आणि त्या चिपचिप्या नाही राहत, एकदम सुक्या मस्त बनतात. तर मी आता हे कढईला मस्त पाणी बिलकुल घातलेलं नाही मिक्सरला. बिना पाण्याचंच आपण त्याला दरदरा पिसला आहे. तर आपण आता भाताचं पाणी पण काढून घेऊया आणि कुकर आपण गॅसवर ठेवून घेऊया. तर आपल्या शेंगा काढून बाजूला ठेवल्या आपण. तर पहिले पण मीठ घातलं आहे मी शेंगामध्ये जेव्हा आपण उकडायला घातलं त्यावेळेस. त्याच्यानंतर आपण थोडंसं मीठ घालायचं, कारण ते मीठ कमी घातलेलं मी. तर आपलं भाताचं पाणी काढून झालेलं आहे. तर आपण भात साईडला करून घेऊया आता. परत हा शेंगाचा मसाला आपण खालीवर करून घ्यायचा. 2 मिनटं 3 मिनटं असं चांगलं त्याला खालीवर केलं की असं सुक्का होतं, बघू शकता. चला, तर आपला मसाला रेडी झाला आहे. सोबतच डाळीला तडका द्यायला आपण कढीपत्ता आणि लसूण घेतलेला आहे, 4-5 पाकळ्या. त्यासोबतच आपण बघू शकता शेंगाचं थोडंसं पाणी उरलं होतं ते आपण काढून टाकूया. आपल्याला सुक्या बनवायच्या तर पाणी नको आहे त्याच्यात, म्हणून मी थोडंसं पाणी होतं तर ते पण काढून टाकलं. थोडीशी हळदी टाकून घेऊया, अर्धा चम्मच. तुम्ही उकडायला पण हळद टाकू शकता. उकडायला जर हळद टाकली तर मसाल्यात टाकायची गरज नाही. मी उकडायला टाकली नव्हती म्हणून मसाल्यात घातली हळद. तर बघू शकता असा सुक्का झाला एकदम मस्त मसाला.
चला तर आपण आता शेंगा त्याच्यात ॲड करून घेऊया मसाल्यामध्ये. आपल्याला शेंगा जास्त नाही शिजवून घ्यायच्या, एकदम मिडियम शिजवायच्या. जास्त शिजवल्या तर त्या खायला चव नाही लागत त्याची. तर असं खालीवर करून घेऊया शेंगा मस्त. आणि 5 मिनटं तरी आपण त्याला फ्राय करून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये. आणि 1-2 मिनटं झाकण पण ठेवलं तर चांगलं त्याला वाफेनं मसाला एक होतो. तर आपण अजून थोडंसं तेल कमी पडलं त्याला, तर मी थोडंसं ते अजून तेल टाकणार आहे. आपण तेल काढून घेऊया. अजून थोडंसं तेल ॲड करते मी त्याच्यात. सुक्या बनवायला थोडं तेल जास्तच लागतं आणि चवदार पण लागते. या हायब्रिड शेंगा आहेत, गावठी नाही आहे. तर बघू शकता अशा मोकळ्या झाल्या मस्त. थोडंसं मीठ आपण परत वरून घालूया. शिजायला तर आपण अर्धा चम्मच घातलं होतं. परत खालीवर करून घेऊया शेंगा मस्त. तुम्ही कशा बनवत्या तुमच्या गवारीच्या शेंगा, गावठी किंवा हायब्रिड 2 प्रकारच्या येतात गवारीच्या शेंगा. तुम्ही कशा बनवते मला नक्की सांगा. आणि जर नसेल येत तुम्हाला अशा, तर मला कमेंटमध्ये तुम्हाला दिलं आहे तर तुम्ही नक्की तशी बनवा आणि तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. खूप छान लागते आणि लहान मुलं पण खूप आवडीनं खातात. तर हात धुवून घेते. तर आपल्या शेंगा बनवून रेडी आहेत. तर आपण आता थोडंसं लसूण घेऊ, कढीपत्ता घेऊ डाळीला तडका देण्यासाठी. बघू शकता. चला तर आपल्या शेंगा बनवून रेडी आहेत. आपण हे काढून घेऊया साईडला कढाई. तसंच आपण झाकण ठेवून घेऊया कढईवर. थोडासा भात मी सुकायला ठेवते स्लो गॅसवर, कारण पाणी काढल्यानंतर मी 1-2 मिनटं तरी गॅस असा चालू ठेवते. आणि ते भात कसं पूर्ण असा सुक्का सुक्का होतो, मग चिपचिपा होत नाही, मोकळा मोकळा होतो. बघू शकता किती मोकळा झाला भात. खायला पण छान लागतो. आणि हा भात 2 दिवस जर ठेवला आपण तरी खराब होत नाही. तुम्ही नक्की ट्राय करा असं. भात झाल्यानंतर पाणी काढून झालं की 5 मिनटं किंवा 2 मिनटं तरी तुम्ही गॅसवर, स्लो गॅसवर ठेवा त्याला. तर आपण इकडं डाळीला पण तडका बनवून घेतला बघू शकता. तर आपण त्याच्यात डाळ टाकून घेऊ तडक्यामध्ये. डाळ मी आज खूप कमी बनवली, 2च वाट्या डाळ समजा बनवली. तर मी साधी डाळ बनवली, कारण आता गरमीचे दिवस आहे ना. मी टमाटर नाही घालत डाळीमध्ये. तुम्हाला हवे तर तुम्ही घालू शकता टमाटर. मी नाही घातलं, कारण थंडीमध्ये घालते मी टमाटर डाळीमध्ये. पण आता डाळ कधी उरली समजा तर खराब होते टमाटरने, म्हणून मी नाही घालत. तसंच आपल्या डाळीला तडका देऊन झाला आहे. बघू शकता तुम्ही डाळ मस्त अशी घट्ट झाली. तर चला आपण ताट बनवून घेऊया आता. तर आपण आता घेऊ भात. खूपच गरम आहे. तर आपण भात काढून घेऊया ताटामध्ये. भात घेतला आता आपण हे पण घेऊन टाकूया
भाजी, पापड घेऊया आणि वाटी घेऊन आपण वाटीत डाळ काढून घेऊया. एका टायमाला चपाती असते, आम्ही एकाच टायमाला चपाती खातो, एका टायमाला डाळ भातच खातो. कारण दोन्ही टायमाला चपाती खाल्ली तर खूप हॅवी होती, म्हणून चपाती आम्ही खात नाही रात्रीची. तर बघू शकता, तुम्हाला हवे तर चपाती पण तुम्ही भाजीसोबत खाऊ शकता आणि डाळ भातासोबत खूप छान लागते. तर तुम्ही दोन्ही सोबत बी ट्राय करा. चला तर मित्रांनो, माझं ताट तयार झालं. बघू शकता किती छान दिसते. तर आपण घेतलं, डाळ घेतली, पापड घेतला, भात घेतला आणि गवारीच्या शेंगाची भाजी घेतली. तर तुम्हाला कसं वाटलं माझं जेवण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला